सिद्ध सद्गुरु पादाब्जं जननी जनकस्तथा तत्त्वोपदेशकर्तारं नत्वा भक्तिपुरस्सरं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांति शांति शांति। परम पूज्य प्रातस्मरणीय अद्वैत सार्वभौम चक्रवर्ती शिवावतारी अणिमाने अष्टैश्वर्य संपन्न जगद्गुरु सिद्धार्थ स्वामीजींच्या चिन्मय चरणी भूयो भूयो वंदन करून तत्स्वरूप वेदांत वागीश गीतोत्तम वेदांताचार्य अनंत श्री विभूषित आम्हा सर्वांचे आत्मोद्धारक सद्गुरु अप्पाजींच्या पावन चरणी दीर्घदंडवत प्रणाम करून अधिष्ठात्री सर्व देवतांना सर्व साधू संतांना वंदन करून उपस्थित साधक बांधवांचे हृदय विद्यमान परमात्म्याला सुद्धा नमन करून प्रिय सद्भक्त हो, आपण श्री विचार चंद्रोदयमध्ये 10वा कला आपण चिंतन करत होतो। काल पहिला आपण सामान्य विशेष चैतन्य, विशेष चैतन्य म्हणजे इतर चिदाभास, सामान्य चैतन्य म्हणजे ब्रह्म चैतन्य काल आपण पाहिलेले। तर चिंतन करत असताना हा कलामध्ये खूप सुंदररित्या सांगितलेले काय पहा, 196वा प्रश्न काय म्हणतो, उक्त सामान्य चैतन्य रूप ब्रह्म की सर्वते अधिक सूक्ष्मता और व्यापकता कैसे है। अणोरणीयान महतो महियान आपण हे शब्द प्रयोग करतो। ओके, तर सर्वात सूक्ष्म सुद्धा परमात्मा आहे आणि सर्वात व्यापक सुद्धा परमात्मा आहे। त्याला जाणण्यासाठी तो सूक्ष्म आहे पण आहे तो व्यापक, सर्वत्र आहे। तर हे सांगत असताना आता 2 नियम दिलेले आहेत। ते काय नियम पहा उत्तरमध्ये, म्हणजे प्रश्न कळाला का अगोदर? प्रश्न काय म्हणतं की आम्ही जे सामान्य चैतन्य ब्रह्म चैतन्य सांगत आहे ते सर्वात अधिक सूक्ष्म, म्हणजे सूक्ष्मात सूक्ष्म कसं आहे आणि व्यापकात व्यापक कसं आहे हे कसं ओळखायचं? तर हे खूप सुंदररित्या अनुभवाला येईल असं सांगत आहे। पहा उत्तर, नियम 2 सांगतात पहा, जो जो कार्य है सो स्थूल और परिच्छिन्न होवे है। कार्य आणि कारण दोन आहे। माती कारण आहे, कार्य घट आहे। कळलं? तसं इथे काय म्हणत आहेत, जे जे कार्य आहे ते स्थूल म्हणजे ठोस, स्थूल म्हणजे डोळ्याला दिसणारा, और परिच्छिन्न होवे, परिच्छिन्न म्हणजे सीमा, लिमिटेड असतो। परिच्छिन्न म्हणजे लिमिटेड, ज्याला एक परिघ आहे त्याला काय म्हणतात, कार्य। पुढे पहा, और जो जो कारण है सो सूक्ष्म और व्यापक अधिक देशवर्ती होवे, यह नियम है। काय म्हणतात, जे जे कारण आहे ते सूक्ष्मही असतो आणि व्यापकही असतो। व्यापक म्हणजे अधिक देशवर्ती। उदाहरण जर सांगायला पाहिजे तर आता जसं मातीने मडकं पण बनतं, कुल्हड पण बनतो, झाकण पण बनतो, हो की नाही? कुल्हड म्हणजे झाकण नव्हे, झाकण म्हणजे मडकं नव्हे, परंतु तिन्हीमध्ये कारण माती आहे। म्हणजे माती कारण आहे, कार्य हे सगळे आहे, पण कार्य एकामध्ये एक नाही आहे, पण माती सगळ्यामध्ये आहे। म्हणजे माती सूक्ष्म आहे, व्यापक आहे, व्यापक म्हणजे सगळ्यामध्ये आहे। हे उदाहरणाप्रमाणे आता खूप सुंदररित्या सांगतात पहा, जाते ब्रह्म सर्व का कारण है, याते सर्व से अधिक सूक्ष्म और व्यापक है।
सर्वात मूळ कोण आहे? ब्रह्म असल्यामुळे तो सगळ्यात सूक्ष्म आहे, सगळ्यात व्यापक तोच आहे. सो अब दिखावे है. आता ते कसं आम्ही सांगतो पहा, विचार करण्यासारखं आहे पहा. जाते समुद्र जल से कठिन फेन और लवण होवे है, याते जान्या जावे है की पृथ्वी जल का कार्य है, ताते पृथ्वी ते जल सूक्ष्म और व्यापक है. काय म्हणतात ते? समुद्रातून काय उत्पन्न होतो? मीठ. अजून खडक, रॉक. कठीण म्हणजे ते, फेन म्हणजे ते बुदबुदा, काय म्हणता तुम्ही? बुडबुडे वरचा. हे सगळं उत्पन्न होतात की नाही? तर समुद्रातून आता मीठ काय? मीठ पृथ्वी आहे. समुद्रातलं पाणी पाणी आहे. पाणीतून पृथ्वी उत्पन्न झाला ते सांगत आहे. त्यामुळे पृथ्वीपेक्षा जल सूक्ष्म आहे. पृथ्वी हा कार्य झाला, जल हे कारण झाला. कारण नेहमी सूक्ष्म असतो, म्हणजे पृथ्वीपेक्षा पाणी सूक्ष्म आहे आणि व्यापक आहे. किंवा परत उदाहरण देतात पाहते. पृथ्वी के पाषाण आदिक अवयव वस्त्र विषय डाले हुए निकसते नहीं. काय म्हणतात हे? पृथ्वी के पाषाण आदिक अवयव म्हणजे काय होते? रंग. हा, रंग. रंग. आता हे आमचे हे जे कपडे आहेत ना, सगळे वाईटच असतात. आम्ही कलर झाल्यावर भकवे होतात. असं प्रत्येकाचं आहे, आमचंच नव्हे. हे जे काही आपण, कपास कसा असतो? पांढरच असतं की नाही नॅचरली. त्या कपासमध्ये काय टाकतात? पृथ्वीचे तत्व, कलर्स. ते कसं असतो? सॉलिड असतो. ते कोण पकडतं? वस्त्र पकडतं. हो की नाही? तर काय म्हणतात तिथे? पृथ्वी के पाषाण आदिक अवयव वस्त्र विषय डाले हुए निकसते नाही. म्हणजे त्या वस्त्रात जर काय पृथ्वीचे तत्व गेले तर वस्त्र पकडून ठेवतो. बरोबर आहे? और जल वस्त्र विषय ठरता नाही. पाणी थांबतो का? वस्त्र पकडून ठेवते पाण्याला. पकडून ठेवलं असतं तर आपण कपडेच नेसू शकलो नसतो. ते वाळतं म्हणून आपण कपडे नेसू शकतो. ओके नाही? म्हणजे वस्त्र जो आहे त्या पाण्याला पकडू शकत नाही, पण पृथ्वी तत्वाचा जो कलर आहे तो पकडू शकतो. त्यामुळे काय? त्या पृथ्वीपेक्षा जल सूक्ष्म आहे. हो? पृथ्वी में जहां जहां खोद के देखो तहां तहां जल निकसता है. हो की नाही? प्रत्येक कुठेही जा, बोरिंग करतात की नाही? जिथं बोरिंग करतात तिथं पाणीच भेटतो. मग काय? पृथ्वीच्या प्रत्येक जिथे जिथं खोदतो तिथे तिथे पाणी आहे. पुराणो विषय पृथ्वी ते दशगुण अधिक देशवरती जल करा आहे. पुराणानुसार, सायन्सनुसार पण आहे ना. सायन्स काय सांगते? 70% पृथ्वीवर 70% पाणी आहे, 30% हो सांगतात की नाही? तसं इथे पुराणात काय सांगितलंय म्हणे? पृथ्वीपेक्षा 10 पट काय जल आहे. त्यामुळे पृथ्वीपेक्षा जल सूक्ष्म आहे. कळलं का? सुंदररित्या सांगतात की नाही? याते पृथ्वी ते जल सूक्ष्म और व्यापक है. पुढे पहा. तैसे अग्नि आदिक के ताप से शरीर विषय स्वेद पसीना छूटता है और वर्षा हुए है, याते जाने जावे है कि जल अग्नि का कार्य है, ताते जलते अग्नि सूक्ष्म है और व्यापक है. कसं? किती छान सांगितलं ते. जेव्हा आपण धावतो, खूप परिश्रम करतो, तेव्हा घाम येतो. हो की नाही? म्हणजे काय? परिश्रमामध्ये काय होतो? बॉडी गरम होते. हो की नाही? अग्नितत्वामुळे बॉडी गरम झाली की पसीना येतो. म्हणजे अग्नीने काय झालंय? जल आलंय. आता हे आपल्या शरीरात झालं. व्यापक जर पाहायला गेलं तर खूप उन्हाळा गेला तर, खूप ऊन पडला तर काय म्हणतो आपण? खूप पाऊस पडेल. हो की नाही? म्हणजे काय? ते उन्हामुळे काय झालं? समुद्राचा बाष्प. हो की नाही? खूप पाऊस पडले की थंडी जास्त. हो की नाही?
ते सांगत आहेत ते काय पहा. त्यामुळे काय जल हे अग्नीचा कार्य आहे, अग्नी कारण आहे. म्हणजे अग्नी जलापेक्षा काय सूक्ष्म आणि व्यापक आहे. किंवा असा शब्द का प्रयोग करतायत, जर तुम्हाला पटलं नाही तर अजून कारण देतो आम्ही. जल वस्त्र विषय ठरता नाही परंतु घट विषय ठरता है. पाणी वस्त्रात पकडू शकत नाही पण घागरीत पकडू शकतो आम्ही. सूर्याधिक का प्रकाश घट विषय भी ठरता नाही. म्हणजे अग्नी थांबतो का हो? जसं पाण्याला आपण घागरीत पकडतो तसं अग्नीला पकडता येतं का? नाही पकडता येत. पुराण विषय जलते दशगुण अधिक देशवरती तेज का आहे. म्हणजे काय जलापेक्षा 10 पट काय अग्नी आहे. याते जलते तेज सूक्ष्म है और व्यापक है. पुढे पहा. तैसे अग्नि का जन्म और नाश पवन के अधीन है. याते जाना जावे है कि तेज वायु का कार्य है, ताते तेज ते वायू सूक्ष्म है और व्यापक है. म्हणजे अग्नी कुठून जन्मला हो? वायूमुळे. तुम्ही म्हणाल असं कसं स्वामी? आता वायूला तुम्ही पुराण्या जमान्यामध्ये जे चूल पेटवत होते, चूल पेटवत असेल तर काय करायचं? त्याला फुकणी म्हणता ना तुम्ही. ते फुकले की पेटायचं की नाही. अग्नी उत्पन्न व्हायला पण वायूच आहे, विझवायला वायूच आहे. तुम्ही अगरबत्ती कसं विझवता? पाणी टाकता थोडी. असं केलं की विझतो. जोरात वारा सुटला की दिवा विझतो. म्हणून आपण काच ठेवतो की नाही. म्हणजे आणि सायन्सनुसार काय आहे, अग्नी जर पेटायला पाहिजे असेल, म्हणजे अग्नी प्रज्वलित व्हायला पाहिजे असेल तर काय पाहिजे हो? नाही, तू ऑक्सिजन पाहिजे. ऑक्सिजन पाहिजे. जर तुम्ही ते काय म्हणता काचेचं झाका त्याच्यावर पूर्ण पॅक झाका विजतो की नाही ऑटोमॅटिक. म्हणजे काय अग्नीचे वडील कोण? आई कोण? वायू. कळला? सूर्य आदिक का प्रकाश घटादी पात्र विषय ठरता नाही. पाठीमाग काय म्हणले होते? पाणी घटामध्ये बसतो पण अग्नी पकडू शकत नाही. आता इथं काय सांगतात? सूर्यादिक का प्रकाश घटादी विषय ठरता नहीं परंतु नेत्र से दिखता है. अग्नी डोळ्याने पाहू शकतो अग्नीला, पण वायूला पाहू शकतो का? ते सांगतात. वायु तो नेत्र से भी दिखता नहीं और पुराणों विषय तेज ते दशगुणाधिक वायु का है. याते तेज ते वायु सूक्ष्म है और व्यापक है. छान सांगतात की नाही? अगदी अनुभव घेण्यासारखे सोप्या भाषेत अनुभवाचे गोष्टी. पुढे पहा. तैसे वायु की उत्पत्ति स्थिति और लय आकाश विषय ही होवे है. याते जाना जावे है कि वायु आकाश का कार्य है, ताते वायु ते आकाश सूक्ष्म है और व्यापक है. म्हणजे वायू, आता वायू खेळती वायू म्हणतो की नाही. घरामध्ये कसे खिडक्या आणि दरवाजे कसे असले पाहिजे? एकमेकाच्या समोर असलं पाहिजे खिडकी आणि दरवाजे. का? हवा खेळती राहते म्हणतो की नाही आपण. मग हवा खेळती राहायला काय पाहिजे? स्पेस पाहिजे ना, पोकळी पाहिजे. चारी बाजूने भिंत बांधा, आत वायू शिरेल का? खेळणार नाही. म्हणजे त्याचं असेल वायू पण संचलन होणार नाही, त्याची चलन नाही राहणार. त्यासाठी काय पाहिजे? आकाश पाहिजे. वायु नेत्र से दिखता नहीं परंतु त्वचा से स्पर्श गुण द्वारा ग्रहण होता है. हो की नाही? आता तिथं अग्नी काय म्हणाल होते? अग्नी डोळ्याला दिसायचा पण वायू डोळ्याला नाही दिसायचा. आता इथं काय म्हणत आहेत? वायू त्वचाला स्पर्श होतो परंतु दिसत नाही. खरं आहे, पण त्वचाला तरी कळतं ना की वायू आहे की नाहीये. थंडी आहे की नाही कसं कळतो? वायूमुळे त्वचा स्पर्शानेच कळतो. हो की नाही? परंतु आकाश कसं कळतो? आकाश त्वचेला कळतो का? नाही कळत. तर काय म्हणतात? आकाश तो त्वचा से भी ग्रहण होता नहीं
और पुराणों विषय वायू ते दशगुणाधिक देशवर्ती आकाश का आहे. म्हणजे काय, सूक्ष्म काय, पंचमहाभूतामध्ये सर्वात सूक्ष्म आकाश आहे. याते भी सो आकाश वायू ते सूक्ष्म है और व्यापक है. आता येतो हे पुढचे प्रश्न, गंभीर प्रश्न. काय, पंचमहाभूत आम्हाला कळले हो, त्याच्या पलीकडं काय आहे, त्याच्यापेक्षा सूक्ष्म काय आहे हे पहा. तैसे आकाश से आगे क्या होवेगा ऐसा विचार किए हुए मैं नहीं जानता हूँ. ऐसी बुद्धि के कुंठी भाव का आश्रय अज्ञान प्रतीत होता है. म्हणजे काय, आकाशाच्या पलीकडे काय म्हणल्यावर काय सांगणार आहे, माहित नाही बाबा. थांबतो की नाही, बुद्धी थांबते. कुंठित होणे म्हणजे काय, स्तब्ध होणे, बुद्धी थांबणे. आश्रय अज्ञान प्रतीत होता है. याते जाना जावे है कि आकाश अज्ञान का कार्य है. आकाश जो आहे अज्ञानाचं कार्य आहे. ताते सो अज्ञान आकाश ते सूक्ष्म और व्यापक है. तपस्वी साहेब, आता ये तुमचा प्रश्न होता की नाही, की आकाश जो आहे, त्याचा प्रश्न होता आकाशापेक्षा सूक्ष्म काय. एक सिद्धार्थ स्वामीजींच्या अध्यायामध्ये आलेला आहे प्रश्न, आकाशाचा प्रलय कसा होतो. कसा होतो. आता प्रलय म्हणजे नाश होणे, हो की नाही. प्रलय 4 प्रकारचे आहेत. नित्य प्रलय, खंड प्रलय, महाप्रलय, आत्यंतिक प्रलय, असे 4 प्रलय. नित्य प्रलय म्हणजे रोज झोपेत जो प्रलय होतो तो नित्य प्रलय. झोपेत आहे का तर जग, माहिती आहे का, कुठं झोपलो, बाजूला कोण आहे, जगात काय चाललंय, काहीच माहित नाही. ते नित्य प्रलय. खंड प्रलय म्हणजे काय, हे सुनामी आला, तुमचं केदारनाथचं काहीतरी झालं, ते सगळं काय, खंड प्रलय. महाप्रलय म्हणजे 4 युग संपल्यानंतर सगळं काही नाश होतं, त्याला काय म्हणतात, महाप्रलय. आत्यंतिक प्रलय, आत्यंतिक प्रलय म्हणजे एकदा प्रलय झाले की पुन्हा येतच नाही. ते काय, ज्ञान झाल्यानंतर प्रपंच म्हणायची गोष्टच नाहीये, त्याला काय म्हणतात, आत्यंतिक प्रलय. तर इथे प्रश्न असा होता सिद्धार्थ स्वामींच्या अध्यायामध्ये की आता पृथ्वीचा प्रलय म्हणजे काय होऊ शकेल, पृथ्वीचा पावडर होईल, हो की नाही. पाण्याचा प्रलय म्हणजे काय होईल, ते अग्नीने जळून जाईल, म्हणजे नाशच होईल. ते अग्नी म्हणजे, अग्नीचा प्रलय म्हणजे काय, खूप वारा सुटला की अग्नी थंड म्हणजे नाश होईल अग्नीचा. वायूचा प्रलय कसा होईल, जसं ते पवनपुत्र हनुमानाने सूर्याला फळ म्हणून गिळायला गेले आणि इंद्राने काय मारलं, त्यावेळेस बेशुद्ध झाले हनुमानजी. त्यावेळेस वायू पवनदेवाने काय केलं होतं, सगळं पवन खेचून घेतलं होतं की नाही, म्हणजे वायू गेला होता. सिद्धार्थ स्वामीजींनी प्रश्न विचारले, आकाशाचा प्रलय कसा होतो, कसा होतो, होतो काय, आकाशाचं कारण काय, अज्ञान आहे. अज्ञान नाश झाला, आकाशाचा प्रलय झाला. म्हणजे इथे आत्यंतिक प्रलय झाल्यावरच आकाशाचा प्रलय होतो. म्हणजे काय, ज्ञान, ब्रह्मज्ञान झालं, आकाश नाहीच आहे. ठीक आहे. तर आता हे पहा, आकाशाला, आकाशाच्या पलीकडे काय, मैं नहीं जानता हूँ ऐसे बुद्धि के कुंठी भाव का आश्रय अज्ञान प्रतीत होता है. याते जाना जावे है कि आकाश अज्ञान का कार्य है. ताते सो अज्ञान आकाश ते सूक्ष्म और व्यापक है. किंवा म्हणजे अज्ञान सूक्ष्म आहे की नाही, पकडमध्येच येत नाही. कसं, का अज्ञान आहे, आकाश अजून तरी काहीतरी कल्पना करू आपण, असे पोकळे आहे बाबा, हे आहे बाबा, ते बाबा. अज्ञान काय आहे, कसं आहे, कुठं आहे, जागा कुठं आहे त्याची, कशामुळे झाला, पत्ताच काहीच लागत नाही असं. त्यामुळे ते अज्ञान आकाशापेक्षा सूक्ष्म आणि व्यापक आहे. आकाश त्वचा से ग्रहण होता नहीं परंतु मन से ग्रहण होता है. आकाश हे इंद्रियाला कळत नाही पण मनाला कळतो. और अज्ञान मन से भी ग्रहण होता नहीं. मनाने कळतो का अज्ञानी आहे म्हणून,
कसं काय अज्ञान आला, कुठून आला, कळत नाही. अज्ञान का आला माहिती का मला? आकाश ते अनंत गुण अधिक अज्ञान शास्त्र विषय कहा है. पुढे पहा, तैसे मैं नहीं जानता हूं इस अनुभव का विषय जो अज्ञान ताका प्रकाश जानने वाला चेतन से हुए है. और अज्ञान है, अज्ञान भासता है, अज्ञान अज्ञ पुरुष को प्रिय है. काय म्हणताय तो? त्या अज्ञानाला कोण जाणत आहे? मला कळत नाही म्हणून कोण कळून सांगत आहे? मला माहित नाही म्हणतो की नाही? हे माहित नाही म्हणून कोणाला माहित झालंय? आत्म्याला. ते सांगत आहेत ते, मैं नहीं जानता हूं इस अनुभव का विषय जो अज्ञान ताका प्रकाश जानने वाला चेतन से हुए है. म्हणजे काय? अज्ञान है, अज्ञान भासता है, अज्ञान अज्ञ पुरुष को प्रिय है. सत काय है? अज्ञान है तर सत घेतले, अज्ञान भासता है चित्त घेतले, अज्ञान अज्ञ पुरुष को प्रिय है आनंद घेतले. अस्तिभाती प्रिय म्हणजे काय? ते इस रीति से अज्ञान विषय अनुसूत अस्ति भाति प्रिय रूप ब्रह्मचेतन भासता है. याते अज्ञान ब्रह्मचेतन के आश्रित है, ताते ब्रह्मचेतन अज्ञान ते सूक्ष्म और व्यापक है. कळलं का हो? कळलं? अज्ञानच्या पलीकडे काय? चेतन आहे. पुढे, अज्ञान मन करी ग्रहण होता नहीं, परंतु मैं नहीं जानता हूं इस अनुभव रूप लिंग करी ताका अनुमान होवे है. अनुमान होतो की नाही हो? काय? मैं नहीं जानता हूं, हे अनुभव आहे की नाही? मला माहित नाही बाबा, हे अनुभव आहे. हे अनुभवच लिंग म्हणजे काय? द्योतक, कारण. हेच लिंग आहे का? अनुभवच दर्शक आहे की त्याचं अनुमान होतो. कशाचं? मला माहित नाही. अज्ञानाचा अनुभवच अज्ञान आहेला कारण आहे, पकडला कारण आहे. और ब्रह्म चेतन स्वयं प्रकाश होने ते किसी भी प्रमाण का विषय नहीं है. आता तुम्हाला कळालं का हो म्हटल्यावर तुमच्या चेहऱ्यावर काय हास्य असेल? हो कळालंय. नाही हो काय हो गंभीर असेल तर हो कळालं नाही. हे चिन्ह आहे की नाही? हे चिन्ह आहे. तसं इथं सांगत आहेत की अज्ञान मला माहित नाही हे अनुभव चिन्ह आहे. काय? अज्ञानाचा. पण चेतनाला चिन्हच नाही की हो? चिन्ह आहे का? नाही, सांगू शकत नाही. म्हणून काय ते शरीर विषय तिल की न्यायी ब्रह्म के एक देश विषय अज्ञान स्थित है. उदाहरण सांगत आहेत ते, जसं शरीरावर एक तिल असतो की नाही? तिल काय काय म्हणतो तुम्ही त्याला? तिलच म्हणता ना? जसं स्थित आहे और अवशेष रहा ब्रह्म शुद्ध स्वप्रकाश है, ऐसे श्रुती विषय कहा है. म्हणजे काय? शरीरावर जसं तीळ आहे तसं ब्रह्माच्या एका अंशात अज्ञान आहे. कुठेतरी इथे तीळ असतो की नाही, तसा ब्रह्मामध्ये एक तीळ एवढा अज्ञान आहे. सांगून काल नाही, ते एवढी समजण्यासाठी. मग ब्रह्मात आहे म्हणले की मग परत दोन झाले. ओके, समजवण्यासाठी. म्हणजे ब्रह्म एवढा व्यापक आहे हे सांगायचं आहे. व्यापक आहे असं सांगायचं. याते भी सो ब्रह्मचेतन अज्ञान ते सूक्ष्म और व्यापक है. इस रीति से सामान्य चैतन रूप ब्रह्म की सर्व प्रपंच से अधिक सूक्ष्मता और व्यापकता है. सर्वात सूक्ष्म आणि सर्वात व्यापक मोठा कोण आहे? ब्रह्म. म्हणून त्याला ब्रह्म नाव आहे. ब्रह्म नाव का पडला? सर्वेभ्यो बृहत्वात् इति ब्रह्म. बृहदारण्यक उपनिषद म्हणून आहे.
उपनिषदाचं नाव आहे. म्हणजे काय? बृहत, सर्वात मोठा आहे ते उपनिषद, खूप मोठा आहे, त्यामुळे त्याला बृहत म्हणाले. तसं इथे काय, सर्वात मोठा व्यापक कोण आहे? ब्रह्म, म्हणून त्याला ब्रह्म. कळलं का हे? म्हणजे मी सामान्य चैतन्य कसं आहे, काय मूर्खपणा आहे की नाही आपला? एवढा मोठा मी असो, या शरीराला मी म्हणतोय हो की नाही? या शरीराला, या मनाला, एवढ्या छोट्या छोट्याशा घराला, एवढ्या छोट्या छोट्याशा कपड्याला, माझ्या वस्तूला, यातला त्याला मानतो आपण, हो की नाही? म्हणजे कुठून कुठं आला तो ब्रह्मा, त्याचा अज्ञान, अज्ञानाचा आकाश, आकाशाचा काय वायू, वायूचा अग्नी, अग्नीचा जल, जलचा पृथ्वी, त्या पृथ्वीत एक देश, एक देशातला नगर, नागपूर नगर, नागपूर नगरातला मठ, मठातला एक शरीर, शरीरातला किती संकुचित संकुचित होता. म्हणजे काय, एवढं मोठं आहे आपलं स्वरूप, जरा लिमिटच नहीं है. काय म्हणतात त्याला? सामान्य चैतन्य. आता पुढे प्रश्न करतात, सामान्य चैतन्य के जानने से क्या निश्चय हुआ? एवढं सगळं तुम्ही सामान्य चैतन्य सांगितल्याचं काय निश्चय झाला? उत्तर, अस्ति भाति प्रिय रूप सामान्य चैतन्य जो ब्रह्म सो मैं हूँ, और मैं सो अस्ति भाति प्रिय रूप सामान्य चैतन्य ब्रह्म हूँ. म्हणजे इथं काय म्हणाले? तो चैतन्य मी आहे, मीच ब्रह्म आहे, दोन्ही सांगितले. काय? अस्ति भाति प्रिय रूप सामान्य चैतन्य जो ब्रह्म सो मैं हूँ, मैं सो अस्ति भाति प्रिय रूप सामान्य चैतन्य ब्रह्म हूँ. दोन्ही दोन्ही रीत्याने सांगून काय म्हणाले? नाम रूप जगत मेरे विषय कल्पित है, यह निश्चय करना. इस रीति से निश्चय किए क्या हुए? जर आपण निश्चय केलं, काय निश्चय केलं? मी अस्ति भाति प्रिय रूपाने पूर्ण आहे आणि हे नाम रूपाचं जो जगत आहे हे मिथ्या आहे, असं काल्पनिक आहे, असं निश्चय केल्याने काय होईल? इस रीति से निश्चय किए से सर्व अनर्थ की निवृत्ति और परमानंद की प्राप्ति रूप मोक्ष होवे है. म्हणजे आपण पहिला कलामध्ये सुरू झालो होतो बघा, मोक्ष सो क्या आहे? सर्व दुःखांची की निवृत्ती, परमानंद की प्राप्ती सांगितलं होतं की नाही? हे सगळं हे केल्यावर इथं होईल ते, असं केल्यावर कळतं. इति श्री विचार चंद्रोदय सामान्य विशेष चैतन्य वर्णनामिका दशम कला समाप्ता.